त्र्यंबकेश्वर हे प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले तीर्थक्षेत्र या पवित्र स्थळावर शतकानुशतके भाविकांच्या श्रद्धेचा ओघ अखंडपणे सुरू आहे। याच ठिकाणी मुरलीधर गणेश थेटे मंगल कार्यालय हे ठिकाण धार्मिक विधींसाठी विशेष ओळखले जाते। या ठिकाणी पूर्वीपासून यात्रेकरू भाविक आणि कुटुंबीय पारंपरिक विधीसाठी तीर्थयात्रेसाठी तसेच श्राद्ध विधीसाठी येत असतात। या मंगल कार्यालयात उपाध्य व कुलोपाध्य धार्मिक विधी अनेक पिढ्यांपासून ही परंपरा अखंडपणे चालत असून भाविकांना येथे धार्मिक वातावरणात शांती, श्रद्धा आणि समाधान लाभते। तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वराच्या या पुण्यभूमीवर पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यात थेटे परिवाराचे योगदान उल्लेखनीय आहे। या परंपरेचा वारसा पुढे नेणारे अनंत मुरलीधर थेटे यांनी यंदा दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत दीपावलीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व सुंदरपणे पटवून दिले। त्यांनी धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा यांचे धार्मिक महत्त्व सांगत प्रत्येक सणामागील आध्यात्मिक अर्थ नागरिकांना समजावून दिला। अनंत थेटे यांनी सांगितले की दिवाळी हा सण केवळ उत्सव नसून प्रकाशाचा, सत्याचा आणि सद्गुणांचा विजय साजरा करण्याचा काळ आहे। या दिवसात देवी शक्तीचे पूजन, पूर्वजांचे स्मरण आणि समाजातील ऐक्य वाढवणे हे आपले कर्तव्य आहे। धार्मिक परंपरा जपत आधुनिकतेचा संगम साधणाऱ्या अनंत मुरलीधर थेटे यांचे कार्य खरंच प्रेरणादायी आहे। त्यांच्या मंगल कार्यालयाने आजही यात्रेकरूंना व नागरिकांना धार्मिक विधींसाठी विश्वासार्ह, पारंपरिक आणि पवित्र स्थळ म्हणून आपली ओळख टिकवली आहे। मी अनंत मुरलीधर थेटे त्र्यंबकेश्वर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा निमित्ताने हे अनुमोदन करतो। पण त्यातल्या त्यात आपल्या पावसाळ्यामुळे सगळ्या शेतकरी वर्गामध्ये भयंकर संकटाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु त्यामुळे त्या हार्दिक शुभेच्छा देणं अवघड वाटतंय। परंतु शेवटी सुद्धा त्याला संकटात तोंड देऊन सरकारला जेवढी मदत करता येईल तेवढी करता यावी म्हणून सगळ्यांकरता दिवाळी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। धार्मिक परंपरेनुसार दिवाळीत कोणत्या पूजा विधी किंवा विशेष देवकार्यांना अधिक महत्त्व दिले जाते, काय सांगाल? धार्मिक कर्मामध्ये इथं आता त्र्यंबकेश्वर म्हटलं इथे पारंपरिक पूजा आहेच, पण आजकाल त्याला पितृदोष, शापिदोष, सर्पदोष असे शब्द वापरले जातात। तेव्हा करतात त्या आपल्या कुलाचा उद्धार होऊन आपल्या परिवारामध्ये ज्या काही अडी अडचणी येतात त्याच्यावरती त्यांचा आशीर्वाद राहावा म्हणून एक पारंपरिक तो एक विषय आहे। म्हणून तो नारायण बली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध किंवा कालसर्प शांती ते आजकाल ते कुंडली पाहून करायला लागले। नाही तर कुंडलीचा काही विषय नाही आहे। आपल्या घरामध्ये ते पारंपरिक विषय कुलाचा उद्धार, पितरांचा आशीर्वाद घराण्यामध्ये असावा म्हणून त्या उद्देशाने ते कार्य केलं जातं। म्हणून या त्र्यंबकेश्वर या कार्याची महत्त्व जास्ती आहे। आपल्या दृष्टीने दिवाळीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे, काय सांगाल? आता साहजिक आहे, जसं आता प्रत्येक कर्मामध्ये आता नवीन वर्ष सुरू झालं की आपण ते आनंदाने घालतो, तसं दीपावली आहे। आणि साधारणतः एक माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचं म्हणजे असं की चातुर्मास का सुरू होतो की ती शयनी एकादशी जी असते तेव्हा हे विष्णू भगवंत हे झोपलेले अशी एक भावना आहे त्याच्यामध्ये। आणि जेव्हा ती ही पुढची कार्तिक एकादशी येईल तेव्हा ते उठतात अशी भावना आहे। मग जसं पहाड झाल्यानंतर उजाडाला कसं फटफटायला लागतं तसे दीपावलीचं हे स्वरूप आहे की आता विष्णू भगवंत उठणार आहे म्हणून त्याच्याकरता पहाडचं जसं उजाडाला सुरुवात होते म्हणून त्या उद्देशाने हे सुरू होतं। म्हणून मग आपण ते दीप लावून त्यानुसार त्याचा उत्साह निर्माण करायचा। मग पुढे मग कालांतराने मग जशा घटना घडत गेल्या मग तसं त्याला स्वरूप देता येत आलं। परंतु खरा त्याचा मागचा हा उद्देश आहे की हे दिवाळी साजरी का करायची, तर आता विष्णू भगवंत आता हे उठणार आहे म्हणून त्याच्याकरता ती कार्तिकी एकादशी आहे ती आनंदाने साजरी करता यावी म्हणून धनत्रयोदशीपासून, तसं पाहिलं तर नवरात्रापासूनच आहे पण धनत्रयोदशीपासून विशेष महत्त्व त्याचं जास्ती आहे। म्हणून धनत्रयोदशीपासून दीपोत्सवाला सुरुवात करायची तर ती कार्तिक पौर्णिमेपर्यंत ते चालू ठेवायचे। ते आपले थेटे मंगल कार्यालय आहे, या मार्फत विविध धार्मिक पूजा असतील तिथे केले जातात, त्याबद्दल काय सांगाल? आता आमचा एक कुलाचा एक पारंपरिक विषय आहे की आमच्या इथे ज्या पूर्वीपासून ते धार्मिक विधीला इथे जे लोक यायचे त्याला यात्रेकरू हा शब्द आहे। मग त्यांचे जे उपाध्य, कुलोपाध्य असतात त्यांच्याकडे त्यांनी ते राहावं तर आम्ही पूर्व खानदेश म्हणून ज्याला म्हणतात त्याचे आम्ही कुल उपाध्य इथले आहेत। म्हणून एक परंपरा दृष्टिकोनातून त्या फार वर्षानुवर्ष त्या आमच्या इथे येऊन राहतात। मग इथले जे काही पारंपरिक विषय मग साधारणतः गंगा पूजन, प्रायश्चित्त विधान, तीर्थस्नान, अभिषेक पूजा, मग त्यातल्या त्यात नारायण बली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध आदी कर्म म्हणून जे काही विशेष करून तीर्थ म्हटलं की श्राद्ध कर्माचं महत्त्व
जास्ती, त्यातल्या त्यात पौषवारी एकादशी किंवा चातुर्मास, त्यातल्या त्या श्रावण मास, अशा स्नान आणि दर्शनाला महत्त्व जास्ती आहे. म्हणून पूर्वीपासून परंपरेने लोक येतात, अगदी महिना इथे वस्ती करीत राहतात. आता साधा काही वृद्ध पगारात किंवा जुने लोक आता कमी झालेले, नाही तर वर्ष महिना इथे आमचे ते राहत होते. त्याच्यामुळे हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे परंपरेने चालणारे जे विषय आहेत ते, मग त्यातल्या तीर्थयात्रा विधी म्हणा, तीर्थश्राद्ध म्हणा, हे असे ते परंपरेने करत होते. ते समाजातील विवाह खर्च कमी करण्यासाठी किंवा साधेपणाला प्रोत्साहन देण्यासाठी काही विशेष उपक्रम राबवले जातात. आता साहजिक आहे, आता इथे काय व्हायचं की आता आमचं ते कार्यालयामध्ये निमित्ताने सुरू झालं. हाच उद्देश असायचा की आमच्या जसा आजकाल एक इव्हेंट शब्द वापरला जातो, तर त्या काळात आमच्या वडिलांनी तो इव्हेंट तेव्हाच सुरू केलेला होता की एखाद्याचं घरात कार्य ठरलं की त्याला संकट पडायचं, अरे आता माझ्याकडे कारलं ठरलं, काय करू काय नाही. मग आमचे वडील म्हणायचे काही काळजी करू नका, त्याला काय लागत नाही, तू ये आपण सगळं करू. नाही त्याला खर्च काय नाही, आपण सगळं करू, तुला काही मी खर्चाचं म्हणत नाही, तुझ्या परीने तुला जे शक्य आहे ते कर, माझ्याकडनं जे शक्य आहे ते करील. म्हणून मग असं करता करता 50 माणसं 100 माणसं, मग त्यांचं धार्मिक विधी करून देणे, त्यांचं लग्नादी कार्य करून देणे, अरे की तोडक्या मोडक्यात एखाद्या गरीबाचं सुद्धा. आणि आमच्या वडिलांनी कार्यालयाचा मालक म्हणून कधी कार्य केलं नाही, तर त्या मुलीचा मी बाप आहे या दृष्टिकोनातून त्यांनी सहकार्यातून प्रत्येकाचं कार्य करून दिलं. आणि असा एकही समाज नाही, आजकाल असे समाज जात शब्द वापरू नये, पण असं एकही शब्द समाज नाही की त्याचं कार्य आमच्याकडे वडिलांच्या हस्ते झालं नाही, असं एकही नाही. भविष्यात थेटे मंगल कार्यालयामध्ये आणखी काही सुविधा सुरू करण्याचा विचार आहे का? साहजिक आता थोडी आमची जागा थोड्या आकरूळ पडते इथे, कारण आजकाल काय आलं की लॉन्स म्हणा, मोठमोठे कार्यालय म्हणा, अशा लोकांना तर मोकळं धाकलं राहायची सवय सुरू झालेली आहे. तर आमचं एक असं आहे, पूर्वीपासूनचा 200, 300, 250 वर्षाचं घर आहे, मग टेकडीत घर असल्यामुळे मग आमच्या वडिलांनी थोडक्या जागेमध्ये जसं शक्य तसं ते केलेलं आहे. त्याच्यामुळे मग आजकाल का तसं पाहिलं तर असं कार्यालयाचं स्वरूप थोडं आता वेगळं आलेलं आहे, त्याच्यामुळे ते प्रमाणही कमी झालेलं आहे. मग आमच्या त्र्यंबकेश्वरचे जे साधारणतः असे काही घर आहे की त्यांना बाहेर काही परवडत नाही, असे थोडक्यातले काम आम्ही सध्या करतो. जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या? नागरिकाला आता हा संदेश आहे की शेवटी आपल्याला आता दिवाळी आली किंवा आला, प्रत्येकाला आनंद उत्सव साजरा करायचाच आहे, परंतु ते करीत असताना ज्या काही अडीअडचणी निर्माण झाल्या, जे काही संकटात सापडलेले, त्यांना सगळ्यांना कसं आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं धोरण ठेवावं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.